500 वर्षाच्या भयंकर संघर्षानंतर ना अयोध्येमध्ये राम मंदिर बनतोय आणि रामलल्लांचं प्राण प्रतिष्ठा होतोय। पण या मुहूर्तावरती मला तुम्हाला रामायणातील असे काही महत्त्वाचे धडे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून जर का तुम्ही ते आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट जरी केलं ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही उदास मूड खराब असणार। पण रामायण तर बघतो, आपल्याला रामायण तर माहिती आहे, पण त्या गोष्टीतून कोणत्या गोष्टी अशा आहेत जे आपण शिकता येत आहे। कारण कसं आहे, लाईफ सर्वांसारखं सेम नसतो, पण जो काही धडा असतो ना तो धडा प्रत्येक लाईफ मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट होऊ शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला तर वेळ न घालवता लगेच सुरू करतो। श्रीराम सहज साधा सरळ आणि दृढ निश्चय होते। राम केवळ आपल्या मित्रांचे शुभचिंतकच नव्हते, तर त्यांच्या आश्रयाला येणाऱ्या शत्रूंनाही अभय देतो। तो एक मर्यादा पुरुषोत्तम आहे। राम म्हणजे आत्मा ज्योती, म्हणजेच आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे। राम नेहमी आपल्या हृदयात असतो। श्रीरामांचे जन्म आई कौशल्य आणि वडील दशरथ यांच्या पोटी झाला। दशरथ हा संस्कृत मधला नाव आहे, म्हणजे 10 रथ असलेला। या ठिकाणी 10 रथ म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रियांचे आणि 5 क्रिया इंद्रियांचे प्रतीक आहे। कौशल्य म्हणजे जो कुशल आहे। रामाचा जन्म तिथेच होऊ शकतो जिथे पंचेंद्रियांच्या आणि 5 इंद्रियांच्या संतुलित कार्यक्षमता असते। सर्वांना माहिती आहे की श्रीरामांचा जो जन्म आहे तो अयोध्यामध्ये झाला होता। अयोध्याचा याचा शाब्दिक अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी युद्ध होऊ शकत नाही, जेव्हा आपले मन कोणत्याही संघर्षाच्या स्थितीपासून मुक्त होते, तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो, त्याला अयोध्या असे म्हणतात। तर राम हे आपल्या आत्म्याचे प्रतीक आहे, तर लक्ष्मण हे सतर्कतेचे प्रतीक आहे, सीता ही मनाचे प्रतीक आहे, तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे। जसा पाण्याचा स्वभाव वाहत जाणे आहे, तसंच मनाचा जो स्वभाव आहे तो डगमगणे आहे। मनस्वरूपी सीताजी सोन्याच्या हरणाकडे पाहून आकर्षित झाल्या, आपले मन वस्तूकडे आकर्षित होते। अहंकार रूपी रावण मन स्वरूपी सीताजींचे हरण करतो, तर अशा प्रकारे मनरूपी सीताजी आत्मरूपी श्री रामापासून विलग होतात। हनुमानजींना पवनपुत्र म्हणतात, सीताजींना परत आणण्यासाठी ते रामाला मदत करतात। तुम्हाला हे शिकण्यासाठी सोपं व्हावं यासाठी मी रामायणातले जे काही पात्र आहेत ना, आपले जे काही इंद्रिय आहेत त्यांच्याशी जॉईन करून देतो। श्वास म्हणजे हनुमान, सतर्कता म्हणजे लक्ष्मण। यांच्या मदतीने मन म्हणजे सीता पुन्हा आत्म्याशी म्हणजे रामाशी जोडले गेले जाते। अशा प्रकारे संपूर्ण रामायण हे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं। रामाच्या जीवनातून मिळालेला मुख्य धडा म्हणजे शिस्त। शिस्त हे अत्यंत प्रिय महत्त्वाचे आहे, याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही। एक राजा म्हणून भगवान श्रीरामांच्या राज्यात असेच गुण होते, यामुळेच त्यांचे राज्य विशेष बनले होते। महात्मा गांधीजींनी रामराज्यासारखा आदर्श समाज निर्माण करण्याची कल्पना केली होती, ज्या राज्यात प्रत्येक व्यक्तीचा गरजा पूर्ण केल्या जातील। रामराज्य हे गुन्हेगारी मुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करेल। कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरूंचे मार्गदर्शन घेण्याची परंपरा राज्यात भूमिकेत समाविष्ट होती। श्रीराम जेव्हा भरतासोबत परतला असता तर रामायण कधीच बनले नसते। रामाने सोन्याच्या हरणाला पाठलाग केला नसता तर गोष्ट वेगळीच असती। अशा स्थितीत हनुमानची भूमिका आली नसती। जर हनुमान नाही तर रामायणही नाही। तर तुम्ही नीट लक्ष दिलं तर कोणतीही गोष्ट असं घडत नाही। जेव्हा तुम्ही एखादा पॉझिटिव्ह निर्णय घेता ना, किंवा एखादा असा चांगला निर्णय घेता जे निर्णय पूर्ण जग तुम्हाला विरोधी करतो, ते जर निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेतलात तर तुमचं एक वेगळं नाव असेल, तुम्ही एक यशस्वी व्हाल। पण जर का तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये गेलात तर तुमचं नाव तर सोडा, जे निर्णय घेतल्यानंतर जे रिझल्ट मिळणार त्यामध्ये सुद्धा तुम्ही संतुष्ट नसणार। भगवान रामाने एक चांगला पुत्र, शिष्य आणि राजा यांच्या गुणांचा आदर्श उदाहरण मानले आहे, यामुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आहे। आजही त्यांचे म्हणजेच रामबाण सारखे शब्द अशा कामासाठी वापरले जातात ज्या कामात अपयशाला जागा नाही। आपण यांना लहानपणापासून आतापर्यंत रामायण हे ऐकत आलोय, बघत आलोय, काही जण वाचले पण असतील, पण रामायणातले हे जे काही मी तुम्हाला आता पॉईंट सांगितले, हे पॉईंट जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता। महत्त्वाचं शिस्त। शिस्त जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर 100% तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता। महत्त्वाचं शिस्त आहे। काय होतं ना की एखादं काम आपण सारखं करत राहिलो ना तर डिस्ट्रॅक्शन येतात आणि आपला जो मन आहे ना तो चंचल राहतो। त्यासाठी मनाला आत्मरूपीशी आपल्याला जॉईन करून एकदम शिस्त पद्धतीमध्ये आपल्याला काम करायचं। बाकीच्या इंटायर व्हिडिओमधून, इंटायर रामायणमधून बाकीच्या काही गोष्टी शिकल्या नाही तरी चालेल, पण शिस्त नावाची एक गोष्ट तुम्ही शिकून घ्या। खरंच राम तुमच्या सोबत असतील आणि आहेत सुद्धा। तर हे एक महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, ते म्हणजे की रामायण जर का तुम्ही वाचला, ऐकला, पाहिला असेल, की तुम्ही जे शिस्त हे जो सब्जेक्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय शिकलात, किंवा तुम्हाला काय वाटतं की हे मी जे शिकलंय त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट झालंय, किंवा मी हे शिकू शकतो, किंवा तुम्ही जर कमेंट केलं तर बाकीच्यांना पण मदत होईल। त्यासाठी प्लीज कमेंट करा। आणि असे खूप सारे व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला एक बेल आयकॉन आहे, कारण तुम्हाला भरपूर व्हिडिओज लवकरात लवकर भेटण्यासाठी अपलोड केले क्षणी त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करणं गरजेचं आहे। व्हिडिओला लाईक कराल अशी मी आशा करतो। भेटतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।